तदनंतर व्यासपीठावर उपस्थित बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बिंदाशेठ पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित स्वागत होईल. मी विनंती करतो पुन्हा एकदा नवनाथ सालुंक्यांना की आपल्या शुभाचे आपण उपस्थित मान्यवर बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बिंदाशेठ पाटील यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. मी विनंती करेन साहेबांना की या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. ह्या निश्चित स्पर्धेसाठी ज्यांनी आपला वेळ दिलाय, एकीकडे मॅच देखील चालू आहे. अनिल दादा 11 वागेश्वर देसाई संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात भंडारली संघ पहिल्याच चेंडूवरती दमदार षटकार पाहायला मिळाला. तो फलंदाज विकासच्या बॅटमधनं विकास आणि आकाश अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला स्वागत समारंभ देखील आपण पाहतोय. तदनंतर विद्यमान सरपंच आमचे सन्माननीय सुनील दादा पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होईल. मी पुन्हा एकदा विनंती करतो मान्यवरांना ॲडव्होकेट सुनील दादा पाटील यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी होईल. तर मी पुन्हा एकदा नवनाथ सालुंके यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे. विद्यमान सरपंच अतिशय चांगले आणि खूप कमी वयामध्ये त्यांची कारकीर्द आपण पाहतोय. सातत्यानं राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची उंच भरारी आपल्याला पाहायला मिळते ते सुनील दादा पाटील यांचं शुभ स्वागत. दरम्यान स्वागत झालंय मान्यवरांचं. फलंदाज आकाशच्या बॅटमधनं स्वागत होतंय, विकासच्या बॅटमधनं माफ करा, कारण की आकाश नॉन स्ट्रायकर वरती आहे, मात्र विकासचा बल्ला बोलतोय या ठिकाणी. पहिला चेंडू फेस करत असताना षटकारानं सुरुवात केली होती स्वतःची आणि संघाची. त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर येणारा हा दमदार षटकार. एकंदरीत 3 चेंडू फेस केलेत आणि धावा धावपळकरती पाहायला मिळतात त्या 14 धावा. नाणेपैकी जरी गमावली असती तरी देखील काय धावसंख्या या ठिकाणी धावपलकावरती उभारली जाते. हा सामना 5 षटकांचा आहे, कारण की हा पहिल्या फेरीतील सामना आहे. त्या कारणास्तव मात्र हा 5 षटकांचा सामना असेल. दरम्यान गोलंदाज सज्ज होतोय, पूर्णतः समाचार घेतलाय गोलंदाजचा. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू जाईल तो शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत मात्र एक धाव एकवटली जाते. बऱ्याच उशिरानं निष्ठेचा श्वास सोडला असावा गोलंदाजानं. गोलंदाज आपण पाहतोय तो किशोर. किशोर गोलंदाजी करत असताना दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला. तो स्क्वेअर लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार चौकारासाठी जातोय आणि ह्यावेळेस मात्र चौकार येतोय तो आकाशच्या बॅटमधनं. दोन्ही फलंदाज इथनं मात्र सेट होऊन गेलेत आणि दोन्ही फलंदाजांना मनसा जाहीर केली आहे की प्रत्येक चेंडूवरती मात्र आपण प्रहार करायचा आहे आणि मोठी धावसंख्या या खेळपट्टीवरती उभारायची आहे, कारण की ही खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजांना योगदान देते आहे. ते पाहता या खेळपट्टीवरती जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील हे मानस बाळगलं आहे ते देसाई टीमनं आणि ते मालक सत्यात उतरवत असताना मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू खोदून काढला होतो, मिड ऑफ होता, त्याच्या डोक्यावर चेंडू फरार. सीमा रेषा लगत क्षेत्ररक्षक गेला होता, मात्र चेंडू निघून जातो तोपर्यंत सीमा पार दमदार चौकार. एक षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटका अखेरीस जर धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 23 धावा. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये, विकास आणि आकाश असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाटील बंधुराज मैदानाच्या आतमध्ये, विकास पाटील आणि आकाश पाटील असे 2 बंधू मात्र संघाची नैया पार करत असताना. एकानं सुरुवात केली होती, त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आले. विकास पाटील त्याने तब्बल जर योगदान आपण पाहिलं तर 15 धावसंख्येचं योगदान दिलंय. तर एका बाजूला आकाश पाटील ज्यानं सलग 2 चेंडू 2 चौकार ठोकलेत. इथे मात्र एक चांगल्या गोलंदाजची वर्णी लावावी लागेल, ती म्हणजेच की टीम भंडारलीला प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य संघ आहे. देसाई संघासमोर आपल्याला धावा रोखायच्या आहेत. नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना गोलंदाजाला मात्र पुरेसा मार बसलाय मी म्हणेन. तब्बल 23 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात गोलंदाज किशोरनं. दुसरं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मात्र सज्ज होईल तो सुजित. सुजित वरती भरोसा टाकलाय भंडारली टीमनं. भंडारली संघ देखील अतिशय चांगला संघ आहे. मागील 2 वर्ष सातत्यानं चांगली कारकीर्द राहिली आहे भंडारली टीमची,
मात्र आज या मैदानावरती कसा खेळ असेल याकडे तमाम पाठीराख्यांचं लक्ष लागलंय. जे प्रेक्षक निश्चित या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये मॅचचा आनंद घेतात त्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जीटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत त्या सर्वांचं देखील पुनश्च सहर्ष स्वागत. बोलूया मॅचच्या दिशेनं दुसरं षटक हाताळत असताना गोलंदाज सुजित आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर नावाली एंड कडनं यावेळेस मात्र गोलंदाजी होईल ती सुजित कडनं. पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी होते. दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू मात्र ॲक्युरेट लाईन मधनं गेलाय आणि इथे डॉट चेंडूची सांगता होते. बऱ्याच उशिरानं पहिला डॉट चेंडू या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतोय तो सुजित या गोलंदाजाकडनं. राईट राऊंड द विकेट गोलंदाजी होते गोलंदाज सुजित कडनं. दरम्यान हा चेंडू सुरेख उचली यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यष्टांच्या मागे एक मजबूत यष्टीचा यष्टीरक्षक आपण पाहतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर यष्टांच्या समीप यष्टीरक्षण करत असताना जेणेकरून फलंदाज कोणत्या प्रकारचं बदल आली ते या ठिकाणी दाखवू शकणार नाही या हेतून मात्र यष्टांच्या लगत यष्टीरक्षण करत असताना आणखी ज्यावेळेस कमी गतीचा गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळेस त्याच्या विरोधात पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न हा वारंवार फलंदाज करतात. मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुजितचा हा चेंडू या ठिकाणी मात्र पॅडवरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न धाव घेत असताना चेंडू कलेक्ट करता आला नाही यष्टीरक्षकाला. त्याचा फायदा एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तब्बल खूप लांब निघून आले होते त्या ठिकाणी फलंदाज. 2 धावा निश्चित मिळतील लेग बाईच्या स्वरूपामध्ये. पंचांकडनं इशारा येतोय की ह्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा सांघिक अकाउंट मध्ये जोडल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 25 या आकड्यावरती. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज सुजितची. मात्र ह्या खेळपट्टीचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं शिवम जे आमच्या समवेत गुणलेखन करतायत ते देखील एक चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत. काल चांगली गोलंदाजी त्यांची देखील राहिली. ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर नागाव एंडनं खूप धावा बरसतायत. मात्र नावाली एंडनं धावसंख्या जर पाहिली तर गोलंदाजांचा बोलबाला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. तर देसाई गावचे सन्माननीय वैभव शेठ पाटील यांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल दादांना की या आपण व्यासपीठावरती येऊन विराजित व्हायचं आहे. आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धा पाहतोय आपण जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाळी यांच्या संयुक्त विद्यमानानं उपजिल्हा प्रमुख शिवसेना उपजिल्हा प्रमुख ही स्पर्धा आपण पाहतो. 2021 हे पर्व आपल्याला अनुभवायला मिळत आहे. पुन्हा एकदा बोलूया मॅचच्या दिशेनं. फ्लोरलेनचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो शॉट लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव त्या ठिकाणी अंकित केली जाईल. दुसरं षटक खूप चांगलं षटक म्हणावं लागेल भंडारली टीमच्या बाजूने जर आपण विचार केला तर पहिल्या षटकात खूप धावा बरसल्या होत्या. किशोरनं खूप महाग आणि खूप खराब गोलंदाजी केली होती. तदनंतर सुजितचं कमबॅक पाहायला मिळतंय. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही गोलंदाजी करत असताना सुजितकडनं. राऊंड द विकेटचा हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. चेंडूला पुढे सरसावत उचलला जातोय तोपर्यंत पुन्हा एक सिंगल. काय लाजवाब गोलंदाजी होते. पूर्णतः जकडून ठेवलंय आणि ज्या एंडनं गोलंदाजाला पुरेसा फायदा मिळतोय त्याचा पूर्णतः फायदा उचललाय तो गोलंदाज सुजितनं. सन्माननीय जीवनशेठ वाळीकर यांचं शुभ आगमन झालंय. ज्यांच्या पूर्ण टीम आज विजयी होत आहेत. कारण की आपण पाहतो अनिल दादा 11 ह्या नावाने संघ खेळतायत आणि आज सध्या घडीला जो संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये देसाई संघ तो देखील संघ त्यांनी पुरस्कृत केलाय. म्हणजेच की वागेश्वर देसाई संघ आज अनिल दादा 11 ह्या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तर एका बाजूला नागाव संघ देखील जिंकलाय आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर दैसर मोरी संघ ज्या संघाने 2 सामने जिंकलेत. म्हणजे या स्पर्धेमध्ये किमान फक्त एका मालकाचे संघ उरतील की काय असं चित्र आणि देसाई संघ देखील त्यांच्या नावानं आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू क्रिकेट इथे वळूया मॅचच्या दिशेनं. 2 षटक कंप्लीट झाले. धावसंख्या धावपळकावरती 27 धावा. काय लाजवाब षटक राहिलं. गोलंदाजचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण की ज्या 2 फलंदाजांनी अक्षरशः धावसंख्येचा वनवा पेटवला होता. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा कुठून काढल्या होत्या. त्या फलंदाजांसमोर काय सुरेख गोलंदाजी केली ती सुजितनं. फक्त 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज राहुलचा वापर ह्यावेळेस नागाव यांकडनं केला जाईल. सलामीवीर फलंदाज अद्याप मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकास पाटील आणि आकाश पाटील 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. अनेकदा संघाला
ज्या दोन फलंदाजांनी सावरलाय, या दोन फलंदाजांनी अनेकदा विजय मिळवून दिलाय आपल्या संघाला, मात्र ते दोन फलंदाज आता कशा प्रकारे खेळ करतील या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान, आपलं अस्तित्व जर कायम राखायचं असेल तर इथे खूप मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण की ही खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजांना योगदान देताना आपण पाहिली आहे, त्या खेळपट्टीवरती 5 षटकामध्ये किमान 55-60 धावा बनवाव्या लागतील त्या फलंदाजी करत असताना टीम देसाईला. गोलंदाजीमध्ये नागाव एंडकडनं राहुल सज्ज झालाय, तर समोर जाईल स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो आकाश पाटील स्ट्रायकिंग वरती. दरम्यान हा चेंडू बॅकफुट वरती जाऊन अतिशय दमदार पंच पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, 100% कमिटमेंट पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडनं. सुजित होते त्या ठिकाणी, सुजितचा आजचा हा दिवस आहे मी म्हणेन. कारण की जर गोलंदाजी डिपार्टमेंट पाहिलं तर सुरेख आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगलं कार्य त्यांच्याकडनं. तुर्तात 2 धावा रोखू शकणार नाहीत, 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तो चेंडू अडवला होता, त्या ठिकाणी अवधी होता, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणाचा जर आपण विचार केला तर आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतं, 5 क्षेत्ररक्षक सीमा लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, फुल केलाय, चेंडूला फेकून दिला. तो आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार पाहायला मिळतोय, तो फलंदाज आकाशच्या बॅटमधनं. कारण की क्षमता आहे या दोन फलंदाजांमध्ये, कोणत्याही क्षणाला बॅटचा फेस ओपन करू शकतात आणि हाहाकार माजू शकतात असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दमदार षटकार आणि षटकारांना मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या धावपळकावरती 35 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर 35 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 5 षटकांचा हा सामना आहे. कारण की ह्या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर पहिल्या फेरीचे जे सामने होते ते सामने मात्र 5 षटकांचे खेळवले जातात आणि तदनंतर 4 षटकांचे सामने. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल, दिशा खूप बाहेर आहे, अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेत आपण दिलीप पाटील मेन पंचांच्या भूमिकेत पाहतो, तर केरलेला देखील आपल्याला पंच पाहायला मिळतात. त्या ठिकाणी प्रकाश साळुंके, कालच्या दिवसापासून सुरेख पंचांची कामगिरी, सुरेश पाटील असतील, सुनील पाटील असतील, राहुल पवार असतील, तदनंतर आणि सर्वांचं सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी. दरम्यान शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा फुल केलाय, क्षेत्ररक्षक होता मात्र तो बनून राहील दर्शक. हा पॅरेलल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, फटका अतिशय चांगला, वेगानं चेंडू फेकून दिला तो सीमा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. 42 धावा धावपळकावरती, सलगचा हा दुसरा षटकार. सलग 3 षटकार येतील का या फलंदाजच्या बॅटमधनं? तर निश्चित आमचे सन्माननीय वैभव शेठ पाटील यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान, जे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज जे आपण ट्रॉफीज पाळतो ते, आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्या ज्या 3 ट्रॉफीज आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आहेत. तर त्यांचं मी मनापासून आभार प्रकट करतो आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत देखील केलं जात आहे. दरम्यान स्वागत केलंय मान्यवरांचं, मी म्हणेन आतापर्यंत फलंदाजानं स्वागत केलं होतं आणि आता मात्र प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज राहुलनं. 2 षटकारानंतर मात्र फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झालाय तो राहुल हा गोलंदाज. आकाशची खेळी या ठिकाणी मात्र संपुष्टात आली आहे, ज्यानं 7 चेंडू फेस केले, 2 चौकार, 2 षटकारच्या मदतीने वैयक्तिक 23 धावसंख्येचे योगदान आकाशनं आपल्या टीम साठी दिलं. एक बहुमूल्य पारी म्हणावी लागेल आकाशकडनं. कारण की जर आपण सीमित क्रिकेटचा विचार केला तर 20+ जर धावसंख्या एखाद्या फलंदाजानं उभारली तर निश्चित ती एक छोटी मात्र मोलाची कामगिरी आपल्या संघासाठी म्हणावी लागेल. आणि तशीच कामगिरी आपण पाहिली ते आकाश पाडीलची. मात्र त्यांचे बंधुराज अजूनही मैदानावरती आहेत, विकास पाटील, त्यांच्या माध्यमातून 2 षटकार आपण पाहिलेत. मात्र तदनंतर थोडासा फॉर्म जर आपण पाहिला तर थोडा ढासळलाय, कारण की सुरुवात दमदार झाल्यानंतर थोडेसे चेंडू ते बीट्स झालेत. तब्बल जर आपण विचार केला तर मागील काही चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये त्यांनी 4 चेंडू डॉट खेळून काढलेत. आता मात्र इथे विचार करावा लागेल तो निश्चित फलंदाज विकास पाटील यांना. दरम्यान हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न, चिकित सिंगल या ठिकाणी मात्र कंप्लीट होते आहे. रिस्क घेतली होती, धोका निर्माण झाला होता, मात्र 2 अवकालेला फलंदाज हितेश यांनी दौड लावली. डेंजर झोन मध्ये ते स्वतः होते आणि तिथे मात्र त्यांनी कॉल दिला. निश्चित ही धाव पूर्ण होऊ शकते आणि त्या कारणास्तव ही धाव मात्र एकवटली जाते, एक धाव जोडली जाईल या ठिकाणी आणि एका धावेनं संघ पोहोचलाय तो 43 या आकड्यावरती. 43 लॉस ऑफ 1 विकेट.
डाव्या हाताचा हा गोलंदाज शैलीदार गोलंदाज पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे स्किट झालेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकी करतील तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. बॅकअपला देखील क्षेत्ररक्षण आहे. थ्रो फेकी थोडीशी खराब झाली होती, त्यानंतर बॅकअपला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि ते षटक समाप्त झालंय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळेल ती 45 धावा. म्हणजे प्रति षटक जर आपण पाहिलं तर 15च्या सरासरीनं इथं धावा जमवल्या जात आहेत. त्या फलंदाजी करत असताना अनिलदादा वागेश्वर 11 देसाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची मांग केली जाते. चला पाणी घेऊन जायचंय. आमचे स्वयंसेवक रगरगत ऊन आहे, किमान आपण बॉटल घेऊन जा. 3 षटक झालेत. 2 षटकानंतर जुना चेंडू आहे, म्हणजे आता जुना चेंडू देण्यात येईल. या स्पर्धेची नियमावली आहे 2 षटकापर्यंत चेंडू कधी हरवला फुटला निकाल जो काही असेल तो कायम. मात्र 2 षटकानंतर जुना चेंडू आणि 2 षटका अगोदर जर चेंडू फुटला किंवा चेंडू भिजला अथवा हरवला तर मात्र नवीन चेंडू देण्यात येतो. ही या स्पर्धेची नियमावली आपण पाहतो. एकंदरीत सामना बरोबर जर झाला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार केला जातो आणि एकंदरीत कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये नाही आहे. जरी काही तसंच आढळलं तर आयोजन कमिटी काही गोष्टी असतील त्या स्वतः ठरवेल. अशा प्रकारची पूर्णतः जबाबदारी आयोजन कमिटीवरती आहे. एकंदरीत अतिशय सुरेख ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. काल देखील सुरेख सामने लवकरात लवकर सामने सुरुवात होतात आणि लवकरात लवकर सामने संपन्न देखील होत आहेत. हे वैशिष्ट्य आहे खास करून ठाणे जिल्ह्याचं. कारण की ठाणे जिल्हा म्हटला तर सामने सुरू लवकर होतात आणि सामने जास्त षटकांचे खेळवले जातात. सातत्यानं हे वैशिष्ट्य जपलं जातं त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा 15च्या सरासरीने धावा बनवल्यात. आणखीन जर 15च्या सरासरीने 30 धावा एकवटल्या तर खूप मोठं टोटल या खेळपट्टीवरती सेट करू शकतो, तो म्हणजेच की देसाई संघ. दरम्यान सन्माननीय पाहुणे आमच्या स्पर्धेचा निरोप घेत असताना आमचे बिंदाशट पाटील असतील, आमचे ऍडव्होकेट सुनील दादा पाटील असतील, एक माजी सरपंच तर एक विद्यमान सरपंच खांद्याला खांदा लावून सातत्यानं कार्यरत आहेत. त्यांच्या साथीला आमचे सिनियर राजकीय क्षेत्रामध्ये निश्चित युवा वर्गाला सोबत घेऊन सातत्यानं जे कार्य करतात आमचे चिंतामण शेठ पाटील असतील. सातत्यानं क्रिकेट शृंखला ज्या ज्या वेळेस भरवल्या जातात त्या त्या वेळेस त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि या सर्वांचं तसेच आमचे अरुणदादा साळुंके असतील त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी चेंडू उपलब्ध करून दिलेत. कैलासवासी काशीनाथ साळुंके यांच्या स्मरणार्थ अरुण साळुंके यांच्याकडनं चेंडू आलेत. तसेच दीपकदादा प्रतिष्ठान यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी चेंडू पुरवले गेले आहेत. धावसंख्या 45 धावा, 3 षटक कंप्लीट झालेत. 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज सुजित वरती विश्वास पुन्हा एकदा दाखवला जाईल, कारण की यात शंका नाही आहे. एका बाजूला जर आपण विचार केला तर कैलासवासी अक्काबाई यांच्या स्मरणार्थ स्वप्नील पावशे यांच्याकडनं मालिकावीर साठी कूलर आहे शिलगावचे. तसेच जर आपण पाहिलं तर श्री रवींद्र भोईर हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडनं प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच असेल, त्यानंतर सन्मान चिन्ह असतील. ही पारितोषिक कोलवडी गावचे विद्यमान निश्चित अतिशय चांगले समाजसेवक आहेत, त्यांच्याकडनं ही पारितोषिक आलेत. ना बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सुजित गोलंदाजी मार्कवर. दरम्यान हा चेंडू पहिल्याच चेंडूवरती सुजितचं मात्र स्वागत केलंय. तो नौका आलेला फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो विकास. यावेळेस मात्र विकासची बॅट बोलताना पाहायला मिळेल, कारण की जो विकास ज्यानं सुरुवात दमदार केली होती तो विकास मात्र मध्यंतरी थोडासा चाचपडत होता मी म्हणेन. कारण की तब्बल जर आपण विचार केला तर 4 चेंडू बीट झाला होता. 6 चेंडू मागील जर त्याचे पाहिले आपण तर फक्त 2 धावा आल्या होत्या त्या 6 चेंडू मध्ये आणि तदनंतर येतोय हा एक दर्जेदार षटकार. आणि आता मात्र ह्या रगरगत्या उन्हामध्ये आपली पॅट गरम करत असताना तो मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, चुकी नाही आहे. षटकारानंतर मात्र फलंदाजाला बाद करत असताना सुजित. त्या सुजितनं पहिलं षटक देखील चांगलं फेकलंय, जे ह्या सामन्यामध्ये दुसरं षटक होतं.
आणि वैयक्तिक पहिलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सुजित वरती जिम्मेदारी भंडारली संघानं सोपवली आहे आणि ती जिम्मेदारी या ठिकाणी पूर्ण करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी देखील आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे, जो नैसर्गिक खेळ आहे, तो खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये सुजित आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद धक्का क्रमांक 2. आकाश परतल्यानंतर विकासला देखील परतावं लागतंय आणि दोन गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 50 कंप्लीट. 51 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक जर आपण विकासचा विचार केला त्यानं 12 चेंडू फेस केले आणि 23 धावसंख्येचं योगदान दिलं. दोन्ही फलंदाज जे बाद झालेत त्या दोन्ही फलंदाजांना 23 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दाखल झालाय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान हा चेंडू भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू निश्चित पॅड वरती लागतोय आणि तोपर्यंत एक धाव या ठिकाणी एकवटली जाईल. प्रकाश सालुंके आणि दिलीप पाटील अशी पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आमचे सूरज म्हात्रे जीटीसीच्या माध्यमातून सर्व गोष्टी हँडल करत असताना अपडेट असेल तदनंतर कॅमेरा वर्क असेल अशा बऱ्याच क्रिया त्यांना पार कराव्या लागतात. दरम्यान हा चेंडू देखील सुरेख आहे. सुरेख गोलंदाजी मी म्हणेन चांगला निर्णय असेल भंडारली टीमचा, कारण की पहिलं षटक महागडं राहिलं होतं किशोरचं. तदनंतर सुजितनं चांगला तर सन्माननीय दत्ताशेठ चौधरी आणि नंदुशेठ चौधरी काटेगावचे यांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल दादांना की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांचं निश्चित या ठिकाणी यथोचित स्वागत असेल. सन्माननीय आमचे नंदुशेठ चौधरी आणि निश्चित दत्ताशेठ चौधरी यांचं शुभ आगमन होत आहे. तर यायचं आहे. मोस्ट वेलकम. या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना उपजिल्हा प्रमुख या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. 20-21 हे भव्य दिव्य पर्व आपण अनुभवतोय. सातत्यानं भगवं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच त्यांच्या समवेत स्वप्नीलजी काळन देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. या स्पर्धेमध्ये तमाम मान्यवरांचं आपण स्वागत पाहतोय आणि ती अतिथी परंपरा जपली जाते आमच्या नवनाथ चालुंके आणि पूर्ण टीमच्या वतीनं. षटक कंप्लीट झालाय. चौथ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 55 धावा. 3 षटकापर्यंत 45 होत्या, म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 धावा. एकंदरीत 4 षटकामध्ये 55 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही निर्धारित स्लॉगोरचं एक षटक बाकी आहे. टीम मीटिंग भरवली जाते ती भंडारलीकडनं की कोणता गोलंदाज या ठिकाणी मात्र अंतिम षटकासाठी वापरावा जेणेकरून देसाई संघाला कमी टोटल वरती आपल्याला रोखता येईल. एका बाजूला सुरुवात दमदार झाली. पहिल्या षटकात 23, त्यानंतर कमबॅक दिला होता सुजितनं, मात्र पुन्हा एकदा राहुलला मार बसला ज्याला 18 धावा खर्च केला त्यानं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 10 धावा सुजितच्या गोलंदाजीवरती मात्र कुठून काढल्या आणि एकंदरीत 4 षटकामध्ये फलंदाजी करत असताना देसाई टीमनं धावा बनवल्या त्या 55 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनिल दादा 11 या नावानं देसाई संघ आज देखील उतरलाय. अन्यथा आपण देसाई संघाचा जर विचार केला तर वागेश्वर 11 देसाई असा संघ सातत्यानं आपण पाहतोय. मात्र आज बरेच संघ जवळजवळ 3 संघ आपण अनिल दादा 11 या नावानं पाहतोय. तर निश्चित ते संघ आज यशस्वी देखील झालेत. मात्र देसाई संघ या देसाई संघावरती देखील नजरा रोखून असतील सर्व प्रेक्षक की देसाई संघ कशी कामगिरी करेल. दरम्यान गोलंदाजचा जर विचार केला तर अंतिम षटक घेऊन गोलंदाज बिंदास सज्ज झालाय. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. डॉट चेंडूची सांगता होते. स्ट्रायकिंग वरती फलंदाजचा जर विचार केला तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो प्रवीण जो 4थ्या क्रमांकावरती आलाय. प्रवीण आणि पहिला चेंडू फेस करत असताना बिंदासचा बीट झालाय. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र दाद मागितली जातं पंचांकडनं, मात्र पंच दर्शवतायत हे मी म्हणेन खराब क्रिकेट आहे. ज्यावेळेस आपण चेंडू बीट होता त्यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच दर्शवतायत की सेफ झोन मधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि ते मात्र सुरक्षित चेंडू गणला जाईल. 2 चेंडू ॲक्युरेट फेकी केलेत गोलंदाज बिंदासनं. स्लॉगरची जी जबाबदारी बिंदासवरती सोपवली ती जबाबदारी लिलेया पार करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
पंचांवरती आपण दडपण आणू नये. निश्चित पंचांची चांगली कामगिरी कालच्या दिवसापासून राहिले ह्या स्पर्धेसाठी. दोन चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत आणि सुरेख दोन चेंडू फेकलेत ते गोलंदाज बिंदासनं राईट मोर द विकेटनं गोलंदाजी होते. शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू येतो तो खूप वेगानं डिप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्याच्या ठिकाणी तैनात आहेत. फक्त मिळेल ती एकच धाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हा ट्रॅकर ज्याला म्हणता येईल, मात्र त्या चेंडूला वळवलंय ऑन साइडला आणि त्या ठिकाणी दोन धावा कंप्लीट. ॲक्युरेट फेकी नाही आहे. फेकी तर आपली ऑन द स्टंप आली असती तर कदाचित ह्या दोन धावा निश्चित धोकादायक ठरू शकल्या असत्या त्या देसाई टीमला. इथे दोन धावा मिळत आहेत. दोन मात्र संघ पुढे सरकेल जाऊन पोहोचलाय तो 58 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल. ते बिंदासचं 4 चेंडू त्यानं फेकलेत आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 3 धावा. स्लॉगर मध्ये गोलंदाजी करणं मी म्हणेन सोपं कार्य नाहीये, मात्र ते कठीण कार्य या ठिकाणी चोख पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये बिंदास. दरम्यान हा चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, फक्त जोराचा प्रहार आणि ऑनसाइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तो फलंदाज नौका आलेला फलंदाज हितेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश आणि प्रवीण या दोन फलंदाजांचा विचार केला तर एका बाजूला प्रवीणनं खूप खराब कामगिरी केली. त्यानं तब्बल जर आपण विचार केला तर 5 चेंडू फेस केलेत आणि फक्त 2 धावा उभारल्यात आपल्या टीमसाठी. तर एका बाजूला 5 चेंडूमध्ये 4 धावा हितेशने उभारल्यात. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र अंतिम चेंडूवरती दमदार षटकार ठोकला आणि शेवट गोड केलंय ते म्हणजेच फलंदाज हितेश या फलंदाजानं. तर निश्चित या ठिकाणी एक महत्वाची सूचना आपण पाहू शकता. श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये हिंदू तेज सूर्य मान्य श्री धनंजय भाई देसाई संस्थापक अध्यक्ष हिंदू राष्ट्र सेनेचे आणि निश्चित त्यांचं आगमन होणार आहे दैसर मोरी गावामध्ये 17 डिसेंबर रोजी. ठीक संध्याकाळी 7 वाजता ते येतील आणि निश्चित ज्यांचं भाषण किंवा ज्यांचं व्याख्यान आपण सातत्यानं ऐकतो आणि हिंदू जनजागृती ही सातत्यानं मुख्य भूमिका त्यांची राहिली आहे. तर सौदागाव ग्रामस्थ मंडळाला विनंती असेल की आपण सातत्यानं सर्व त्या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे आणि सर्व क्रिकेट रसिकांना किंवा क्रिकेट खेळाडूंना देखील मी इथनं सूचित करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कारण की आज जर आपण विचार केला तर सातत्यानं धर्म जागृती करण्यासाठी अनेक धर्म प्रयत्न करतायत, मात्र एक हिंदू धर्मासाठी जे एक सातत्यानं कार्यरत आहेत त्यांचं आगमन त्या ठिकाणी होणार आहेत. वळूया आपण ह्या स्पर्धेच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपण स्वागत समारंभ पार करणार आहोत. कारण की एक सत्र समाप्त झालंय, तुर्ताच आपण वेळ आहे तोपर्यंत स्वागत घेऊया. सन्माननीय आमचे नंदुशेठ चौधरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान करतील. मी विनंती करतो आमच्या नवनाथजी सालुंके यांना की आपल्या शुभ हातचे आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मात्र खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव ही संकल्पना जोपासली जाते आमचे नवनाथ सालुंके आणि नावाले टीमच्या वतीनं. खास करून जातीनं लक्ष दिलं जाते. नवनाथ सालुंके एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे आमचे नवनाथ सालुंके, त्यांच्या शुभ हातचे निश्चित आपण स्वागत पाहिलं. तदनंतर आमचे दत्ताशेठ चौधरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान होईल. मी सुनील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे आपण यथोचित सन्मान करायचा आहे मान्यवरांचा. सन्माननीय दत्ताशेठ चौधरी काटेगावचे यांचं शुभ स्वागत या ठिकाणी आपण पाहतोय. आलेल्या तमाम मान्यवरांचं पुनश्च सहर्ष स्वागत. तसेच जीवनशेठ वालिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच पांडेजी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर जीवनजी वालिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील यथोचित सन्मान होईल. मी विनंती करतो आमच्या नवनाथ सालुंके यांना की आपल्या शुभ हातचे आपण साहेबांचं यथोचित स्वागत करायचं आहे. एका बाजूला जीटीसी कॅमेरामॅन सातत्यानं लक्ष केंद्रित करून आहे
ज्या क्षणाला सामना सुरू होतो इन ऍक्शन मध्ये तेव्हा मात्र खेळपट्टीकडे त्यांचं लक्ष असतं, मात्र जेव्हा व्यासपीठावरती स्वागत होतो त्यानंतर लगेचच त्यांचं लक्ष व्यासपीठाच्या दिशेनं असतं. अतिशय सुरेख काम त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय आणि जीटीसी ही वाहिनी सातत्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की अतिशय सुरेख अपडेट असेल, तदनंतर क्लॅरिटी असेल, व्हॉइस ऑफ क्लॅरिटी असेल, या सर्व गोष्टी सातत्यानं त्यांच्या माध्यमातून जपल्या जातात आणि घरबसल्या जे प्रेक्षक आनंद घेतात मॅचचा त्यांना खऱ्या अर्थाने पुरेपूर माहिती ही त्यांच्या अंतर्गत पोहोचवली जाते. वलू मॅचच्या दिशेनं एका बाजूला फलंदाजी करत असताना देसाई टीमनं धावा बनवल्या त्या 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात, तर 65 धावसंख्येचं आव्हान कशा रीतीने पूर्ण करेल या ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे अतिशय सुरेख आणि प्रभावी समालोचक मराठीचा अतिशय गोड आणि बुलंद आवाज हेडुटणे गावचा व्हॉइस ऑफ हेडुटणे नाही तर मी म्हणेन व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली असे आमचे करण काळन, तसेच देसाई गावचे वैभव शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान होईल. मी पुन्हा एकदा नवनाथ सालुंके सुनील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण स्वागत करायचं आहे. हो टू करण. थँक्यू साई दादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळे आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2021 या पर्वामध्ये दुसरा दिवस आणि हा सामना आपण बघतोय तो पहिल्या फेरीमधील चतुर्थ देसाईच्या विरोधात. अर्थातच देसाई संघ आज स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान या नावाने खेळतोय आणि या संघाचे पुरस्कर्ते देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला भंडारली लक्ष भंडारली संघासमोर आहे ते म्हणजेच 65 धावसंख्येचा फुल टॉस होता, ऑन साइडला भिरकावलाय, स्क्वेअर लेगचा वरतुळा चेंडू सीमा पार, षटकार. अक्षय आणि धीरज ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ते म्हणजेच भंडारली संघाची. या सामन्यामध्ये त्यांच्यासमोर 65 धावसंख्येचं लक्ष. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मयूर मात्रे 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा या ठिकाणी त्याचा अगेन्स्ट पाहायला मिळतात. आणि यानंतर मी नागाव संघाला देखील नक्कीच विनंती करेन. नागाव संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान या नावानेच मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस होता ऑफ साइडला, मिड विकेट पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक राहुल आता असेल समोर. उचलल्या चेंडूला फेक करतात, नॉन स्ट्रायकिंग एंड ॲक्युरेट गुड थ्रो. फेकी चांगली आली, एका धावेवरती समाधान मानावं लागलं आणि या सिंगलने धावफलक आपण बघतोय 8 या आकड्यावरती. तुमच्या व्यासपीठावरती तुम्हाला प्रमुख मान्यवर पाहायला मिळतील ज्यांचं नुकतंच आगमन आणि त्यांचा स्वागत सोहळा देखील थोड्याच वेळात पार पडला. ते आमचे यशस्वी उद्योजक श्री नंदुशेठ चौधरी हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या आमच्या VIP डायस मध्ये लिडिंग आहे. जवळमध्ये हा चेंडू बिहाइंड द विकेट कॉल दिलाय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने. दिलीप पाटीलने केली चूक, कॅच ड्रॉप झाली. हे जीवदान फलंदाज अक्षयला एक जीवदान ज्याच्या बॅट मधून 2 सिंगल आपण बघतोय. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते आता 9 या आकड्यावरती. 65चं लक्ष आहे. 9 धावा धावफलकावरती. प्रेक्षक मोठ्या संख्येने तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील या मॅचचा आनंद घेण्यासाठी. सर्वांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2021 पर्वाचा हा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. काल 8 संघांच्या पोल मधून आपण बघितलं तर मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजेच वडवली ए संघ. एज आहे आणि इथे नक्कीच फलंदाज होईल बाद. लाऊड साऊंड इथपर्यंत नक्कीच ऐकायला आलं. बॅटच्या आतमधली कडा घेऊन हा चेंडू विसावला तो एस रक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन 9 वरती पहिला धक्का तो बॅटिंग करणाऱ्या भंडारली संघाला. लक्ष 65चं आहे. 9 वरती पहिली विकेट मयूर मात्रेला मिळते. चेंडू अजूनही आपण बघितला तर एक शिल्लक असेल आमच्या समवेत. शिवम आहेत, शिवम गोंधळी एक टॅलेंटेड यंगस्टर आहे. नावाळी संघ म्हटला की आपण या गोलंदाजाला नेहमीच बघतो. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी त्याची राहिली ॲज अ बॉलर
आणि यंगस्टर जेव्हा जेव्हा आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येकी संघामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते त्यांच्यामध्ये. सध्या मयूर हा देखील यंगस्टर पंच करतात गॅप मधून एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने चेंडू चाललाय आउटफील्ड फास्ट मारेशा पार चौकार. चौकाराने पहिलं षटक संपन्न आणि पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक एक गडी बाद बंडरली संघाचं 13 वरती. येत्या 17 डिसेंबरला आपण बघू शकाल श्री दत्त जन्मोत्सव आहे आणि या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हिंदू तेज सुरू आहे. माननीय श्री धनंजय भाई देसाई जे संस्थापक आहेत अध्यक्ष हिंदू राष्ट्र सेनेचे यांचे दहिसर मोरी गावात अर्थातच 17 तारखेला 7 वाजता आगमन होणार आहे. सर्व हिंदू बंधू भगिनींनी नक्कीच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हे नक्कीच आपण त्यांना आमंत्रण करूया. दहिसर मोरी आणि चौदागाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं श्री दत्त जन्मोत्सव तुमच्या भेटीला येतोय 17 डिसेंबरला. धावफलक आपण बघतोय ते म्हणजे सध्या 13 वरती आहे. षटक पहिलं संपन्न झालंय. एक गडी बाद झाला. मयूरला पहिलं यश मिळालं. बाद झाला तो म्हणजे धीरज. अक्षय आणि विकी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर चेंडू असेल अर्थातच नावाळे गावंड आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अनिकेत. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचे दुसरं षटक असेल या सामन्यामध्ये. लक्ष आहे बंडरली संघासमोर ते म्हणजे 65चं 13.00चं आस्किंग रन रेट. बॅट अँड पॅड मधून हा चेंडू मधली असती वाखवतोय. क्लीन बोल्ड. आणखी का विकेटचं बदल. 13 वरती दुसरा धक्का भंडारली संघाला. दोन विकेट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. 13 वरती 9 वरती पहिली विकेट गेली. अर्थातच मयूरला पहिलं यश मिळालं आणि आता बाद होतोय तो फलंदाज अक्षय या ठिकाणी बाद झाला. अनिकेतला मिळणारं पहिले यश बॅट अँड पॅड मधून वेगवान चेंडू होता. पॉपिंग क्रीज मध्ये पडला आणि यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपण बघितला. पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. डीप मध्ये आपण बघतोय सध्या एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. मिड ऑफ आतमध्ये त्यासोबत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग थर्ड मॅन गली आणि शॉर्ट कव्हर. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या तुम्हाला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. लक्ष 65च असताना 13 वरती दुसरी विकेट तयार होईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तो अनिकेत. स्ट्रायकिंग एंडला येतात बंटी 4थ्या क्रमांकावरती. अपेक्षा त्यांच्याकडून वाढल्या असेल कारण आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेले आहेत. फुलर लेंथ आणि यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल आउट बॅक टू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फॉलोथ्रो मध्ये अडवलाय चेंडूला आणि हा चेंडू आपण बघतोय तो निर्धाव. या अगोदर विकेट त्यानंतर डॉट बॉल. या ठिकाणी जे आस्किंग रन रेट मेंटेन करण्यात आलं होतं पहिल्या षटकामध्ये 13चा आस्किंग रन रेट आहे आणि ते 13चा आस्किंग रन रेट मेंटेन करण्यात आलेला आहे. 2 चेंडू या षटकाचे येत आहेत निर्धाव. लॉफ्ट केलाय समोर मिड ऑफ आतमध्ये आहे. लॉंग ऑफ मध्ये एक्झिक्यूट केला चेंडूला टप्पा पडला आणि हा चेंडू त्या क्षेत्ररक्षकांचा वाक्या बाहेर. लॉंग ऑफ सीमा पार चौकार. धावफलक 17 वरती 5 षटकांचा हा सामना तुमच्या समोर आहे. द्वितीय सत्र सध्या आपण बघतोय. 2 विकेट या ठिकाणी पाहायला मिळतात बंडारलीचे. बंडारली संघ देसाईच्या अगेन्स्ट या ठिकाणी पाठला करतात 65चा. पॉवर प्ले सुरू आहे आणि दुसरं षटक सुरू असताना 17 वरती 2 विकेट गेलेले आहेत ते बंडारली संघाचे. डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आता सरकतोय. लॉंग ऑन डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये येतोय तर डीप मध्ये जात असताना लॉंग ऑफ. फुलर लेंथ ड्राईव्ह करतात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ज्या ठिकाणी मयूरला आपण बघतोय सिंगल ते रोखू शकत नव्हतेच. सिंगलने या ठिकाणी धावफलक पुढे जाईल ते बंडारलीचा आपण बघतोय. एकंदरीत 18 वरती 18. आज 18 नंबरची जर्सी आपण बघितली ज्याने इंडिव्हिज्युअल 80 धावा उभारल्या. जो रामदास 11 उत्तर शिवचं प्रतिनिधित्व करत होता. देवेश पाटील. चेंडू 23 चेंडू आणि 80 धावसंख्येची बहारदार खेळी त्यांनी केली होती आजच्या दिवसामध्ये. तो संघ बाहेर झालाय अगोदरच्या सामन्यामध्ये. उत्तर शिव संघ द्वितीय फेरीमध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं. दहिसर मोरी या संघाने भरपूर चांगली कामगिरी केली. फुल टॉस होता स्क्वेअर लेग मध्ये. ज्या ठिकाणी आपण बघतो राहुलला फेकी करता स्ट्रायकिंग एंडला गुड थ्रो मिळते सिंगल आणि इथे आपण बघतो या सिंगलने धावफलक सध्या पुढे जाईल
ते म्हणजेच 19 वरती 19 रन्स. प्रगतीपथावर दुसरं षटक, या षटकातील चेंडू असेल तो अखेरचा अर्धा तास पॉवर प्लेचा अखेरचा चेंडू असेल, स्ट्रायकिंग एंडला असेल अनिकेतच्या अगेन्स्ट बंटी. नागाव संघ पुढच्या लढतीमध्ये, सो नागावचे समर्थक मोठ्या संख्येने येतात. पूल करण्याचा प्रयत्न होता, स्पॉट कडे बघत राहिले फलंदाज, कारण टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ होणार हा चेंडू फलंदाजाला काहीसा संभ्रमात पाडतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये 9च्या करंट रन रेटने 19 वरती. सो आस्किंग रेट इथून वाढेल. 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि 18 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते आता गरज असेल 46 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. 46 धावसंख्येची अजूनही गरज आहे 18 चेंडूंमध्ये. सन्मान आपण करूया ज्यांचं नुकतंच आगमन झालं, ते आमचे पांडेजी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय नवनाथ साळुंखे यांना आपल्या शुभ हस्ते आपण पांडेजी यांचा सन्मान करावा. नवनाथ साळुंखे म्हटलं की ग्रामपंचायत सदस्य, माजी नावाळीचे एक आणि माजी उपसरपंच देखील चांगले क्रिकेटर आहेत. सध्या देखील त्यांचा फिटनेस तुम्ही बघितला, नावाळीचं ते नेतृत्व करतात आणि मैदानाच्या आतमध्ये नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतील. राजकीय क्षेत्रामधलं हे मोठं नाव आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांची कामगिरी तितकीच आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व सध्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यात येते. महाराष्ट्राची, भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि प्रत्येकी पाहुण्याचा या ठिकाणी सन्मान होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. देसाईचा फिरकीपटू दिलीप पाटील पहिला चेंडू बॅकफूट लावून त्या ठिकाणी टॅप करतात. अंडर बॉक्स डीप मध्ये हा चेंडू स्वीपर कव्हरच्या दरम्यान अनिकेत पोहोचला, उचलून फेक होते. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त सिंगल आणि धावफलक आता आपण बघतोय जात असताना पुढे 19 वरती. 17 मध्ये आता बनवायच्या धावा, 20 धावा होत आहेत त्या ठिकाणी. नक्कीच आमचे स्कोरर रिकरेक्शन करतात. पहिल्या षटकामध्ये 13, त्यानंतर आला 6 आणि आता येते ती हे 1 रन. सुधाव फलक 20 वरती. लेफ्ट आर्म विकेट. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करत होते, टप्पा पडल्यानंतर या चेंडूने गिरकी घेतली आहे. बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू. यंदाचा हंगाम दिलीप पाटीलने अफलातून गोलंदाजी केली आहे. ग्रामीण प्रीमियर लीग असेल, त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या विभागामधल्या भरपूर चांगली कामगिरी. स्टेप आउट झाले होते, मोठी कडा घेऊन बॅटची हा चेंडू बॅकवर्ड गलीमध्ये सिंगलने आपण बघतोय. धावफलक सध्या पुढे जाईल ते म्हणजेच 21 वरती. 21 वरती आता तुम्हाला धावफलक पाहायला मिळेल. दिलीप पाटील या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करतात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बंटी फुलर लेंथ या ठिकाणी पायावरती आदळला. चेंडू सिली पॉइंटला. थोडस कम्युनिकेशन गॅप क्षेत्ररक्षक आणि विकेट किपर मध्ये. चेंडू दोघांनीही त्या ठिकाणी कव्हर केला नाही. अंपायरचा 22चा इशारा आलाय आणि या सिंगलने धावफलक आता आपण बघू शकाल ते म्हणजेच 22 वरती. आस्किंग मिनिट वाढत असताना आता भंडारलीसाठी 65 चा ते पाठलाग करतायत. ऑन साइडला पुन्हा एकदा जो दुसरा चेंडू होता त्याचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंगचे फलंदाज धावण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु प्रवीण मात्रे जे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, यष्टींना खेटून आहेत. चांगलं यष्टिरक्षण आपण बघतोय. षटकातील असेल शेवटचा चेंडू. दिलीप पाटील हॅमट करतात आडव्या बॅटने. बॅटवरती मिळेल नव्हता चेंडू, चाललाय तो बॅकवर्ड पॉइंटला. सिंगल फक्त मिळेल. षटक तिसरं संपन्न होते आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली ती दिलीप पाटीलने. धावा फक्त आल्या त्या 4 धावा आणि आता हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 23 झालेल्या धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये आता गरज आहे ती 42 धावसंख्येची. 42 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. या स्पर्धेच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये जी फॅन्टॅसी लीग आहे, अर्थातच फॅन्टॅसी वेबसाईट, तिचं मात्र अनावरण करण्यात आलं. टेनिस क्रिकेट ड्रीम टीम च्या पद्धतीने आपण ड्रीम 11 हा ॲप आणि त्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या एक टीम बनवतो आणि टीम बनवल्यानंतर आपल्या स्किलच्या जोरावरती आपण
आपले प्लेयर्स निवडतो आणि नक्कीच आपलं नशीब आजमावतो खऱ्या अर्थानं. पैसे लावून घर बसल्या पैसे आपण जिंकतो. तशीच ही टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपण बघू शकाल. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही वेबसाईट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत ते रोशन साळुंके. कालच या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं. 50 रुपीज एंट्री आहे आणि तुम्ही घर बसल्या नक्कीच तुमचं पारितोषिक जिंकू शकता. आपली टीम बनवू शकता तुम्ही. त्यामध्ये जे 8 संघ असेल, 8चा पूल असेल तर 8 आणि 10-12चा जर पूल असेल तर तेवढे संघ आणि त्यामधून तुमच्या समोर प्लेइंग 11 तुम्ही 11 खेळाडू निवडू शकता. पॉइंट्स त्या ठिकाणी असतील प्रत्येक खेळाडूचे पर प्लेयर 50, 100, 150, 200 जास्तीत जास्त मॅक्सिमम 300 ला एक प्लेयर असेल त्यामध्ये जो ऑलराऊंडर असेल. विकेट सॅक्रिफाईस करतात त्या ठिकाणी कारण बंटीला स्ट्राईक हवी होती आणि या ठिकाणी हा पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर त्या स्ट्राईक एंडला सरसावले. विकी होतोय बाद. तिसरा धक्का लागतोय बॅटिंग करणारा भंडारली संघाला 23 या आकड्यावरती. 65चं लक्ष आहे आणि या सामन्यामध्ये 11 मध्ये आता 42 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे या सामन्यावरती आता कुठेतरी कंबर कसली ती देसाईने 11 मध्ये 42 ची गरज भंडारलीला आहे. सुरुवात चांगली होण्याची खऱ्या अर्थानं गरज होती. ही सुरुवात मयूरच्या अगेन्स्ट करण्यात आली होती. एक गडी नक्कीच बाद झाला होता परंतु 13चं योगदान जे आस्किंग रेट मेंटेन करायचं होतं ते पहिल्या षटकामध्ये झालं. दुसऱ्या षटकामध्ये डावाला कुठेतरी कलाटणी. इकॉनॉमिकल अनिकेतचं षटक ज्यामध्ये फक्त 6 आल्या, एक गडी त्याने बाद केला आणि दिलीप पाटील यांनी तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4. दोन्ही षटक देसाईच्या बाजूने राहिली. हे चौथं षटक प्रवीण मात्रेचं नावाळेगावांकडून ऑन साइडला स्लॉट मध्ये हा चेंडू आणि चाललाय तो या प्लॉटच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार षटकार. बंटी विकीने हा षटकार असो. अर्थातच बंटी या ठिकाणी या अगोदर बाद झाला. विकेट त्याने सॅक्रिफाईस केले. विकी पाहायला मिळतात. धडधाकड अशी त्यांची शरीर यष्टी आहे आणि हा षटकार त्यांच्या शरीर यष्टीला साजेसा होता. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू त्या ठिकाणी मिसटायमिंग हा फटकार. राहुल पोहोचला. कॉल त्यांनी दिला आकाशला. आय विल टेक. आकाश थांबला. हे कोऑर्डिनेशन होणं भरपूर गरजेचं असतं. कम्युनिकेशन झालं, संवाद झाला आणि चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणामधून कॅच टिपली. ते राहुलने विकेटचं बदल. विकी अर्थातच चौथा धक्का भंडारलीला. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. नागाव संघ या ठिकाणी नक्कीच आता वॉर्मअप करतोय. राकेश आहे त्या ठिकाणी आपण बघतोय सिद्धूला. पहिला सामना जिंकलाय स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान नागावने. भरपूर चांगली कामगिरी नागाव संघ देखील करतोय आणि खास करून रोहित पाटील जो डावखुरे आताचा आहे आणि गतवर्षी आणि या वर्षी त्याची कामगिरी अफलातून राहिली. भन्नाट फॉर्म मध्ये आहे. त्याच्या कारकिर्दीमधला हा सुवर्ण काल असेल. वापिस स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन ला चेंडू चाललाय जमिनी समांतर सीमा पार षटकार. पार्लला स्ट्रोक होता. पावा पॅक शॉट होता कारण जास्त उंची गाठली नाही चेंडूने परंतु सीमारेषा मात्र हवाई मार्गानेच त्याने गाठली. 8 चेंडू मध्ये 30. 2 षटकाराने सामना थोडा का होईना खेचलाय भंडारलेने. गती कमी होती. टोएंडला लागलाय चेंडू लॉंग ऑन मध्ये. आकाश या ठिकाणी आहे. टप्पा पडल्यानंतर कव्हर करून फेक करतात. धाव फक्त 1 मिनिट आणि धाव फलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे. ते म्हणजेच 36 वरती. सो अजूनही आपण बघितलं तर आता गरज आहे 29 आणि चेंडू शिल्लक आहेत 7. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. प्रवीण मात्रे. आखू टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न. तिखट बाउन्सर शेवटचा. अर्थातच निर्धाव पाहायला मिळाला. षटक संपली 4 आणि 4 षटकांमध्ये 4 गडी बाद जाऊन पोहोचलाय भंडारली 36 वरती. चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये 29 ची गरज आहे ती बॅटिंग करणारा भंडारली संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय फलंदाज सुजित ज्याने 5व्या क्रमांकावरती येऊन 2 चेंडूंचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 7 आलेला आहे. षटकाराने त्याने स्वतःच्या डावाची सुरुवात केली आहे. हा स्लॉगर आहे या संघाचा. सुजित कडून अपेक्षा आता असतील परंतु हे समीकरण अवघड आहे भरपूर कारण प्रत्येकी चेंडूवरती प्रहार करावा लागेल. 6 मध्ये 29. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. गतवर्षी खऱ्या अर्थानं किंजल ट्रॉफी मध्ये गावदेवी गावठांच्या बाजूने खेळत असताना 6 चेंडू 6 षटकार कोण विसरू शकेल. करण वडवीचे साईड स्क्रीन आहे आमची.
समोर बिहाइंड द विकेट पडद्यासमोर आपण कोणीही बसू नका. ब्लॅक कलरचा जो पडदा अर्थातच ही स्क्रीन आहे फलंदाजासाठी. आपण बघतो जेव्हा कुठेतरी टेस्ट मॅच सुरू असते तेव्हा तुम्हाला व्हाईट स्क्रीन पाहायला मिळतात आणि जेव्हा व्हाईट बॉल असतो वन डे ओडीआय मध्ये तेव्हा तुम्हाला ब्लॅक स्क्रीन नक्कीच पाहायला मिळतात. लेदर बॉल क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला ब्लॅक स्क्रीन पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू डीप मध्ये आहे. सिंगल तर मिळतील परंतु सिंगलने फरक पडणार आहे. नॉनस्ट्राइकला ॲक्युरेट फेकी, यस इट इज आउट. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. बाद होतोय तो सुजित. चार मध्ये 28 समीकरण पूर्णपणे अवघड तर नक्कीच आहे. 4 लिगल डिलिव्हरीजने हा सामना जिंकू शकत नाहीये बॅटिंग करणारा संघ. त्यासाठी गोलंदाजांना धावसंख्येमध्ये भर टाकावी लागेल. दिलीप पाटील फिरकीपटू स्लॉग ओव्हर मध्ये ऑन साइडला खेचलाय आणि यावेळेला जाईल चेंडू तो मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा बहारदार षटकार. टाइम इज मनी असं का म्हटलं जातं, कारण आता षटकार जरी असला तरी या ठिकाणी कोणताही फरक नसेल. षटकाराने धावफलक 43 वरती. औपचारिकता लागोपाठचा दुसरा देखील सेम रिझल्ट आणि जणू काही ऍक्शन रिप्ले. मिड विकेट सीमारेषा पार षटकार. कारण वेळ नावाच्या गाडीला रिव्हर्स गिअर आणि ब्रेक नसतो. या अगोदर जर हे षटकार आले असते तर देसाई संघ कुठेतरी नक्कीच अडथळ्यामध्ये सापडला असता. परंतु आता 2 षटकार काही बिघडू शकत नाहीये देसाई संघाचं. धावफलक 49 वरती. फुलटॉस लॉफ्ट करता लॉंग ऑफ मध्ये अनिकेत त्या ठिकाणी आहे. थांबलाय, टप्पा पडला त्याच्या हातामध्ये. हा चेंडू सिंगल फक्त मिळेल. 50 वरती धावफलक. एका चेंडूची फॉर्मॅलिटी. अर्थातच एकामध्ये 15ची गरज आहे. सो औपचारिकता. स्टेप आउट झालेत. बॅट अँड पॅड मधून पाठीमागे थर्ड मॅन लावण्यात आलं होतं. सखेरा सामना संघर्ष संपला. भंडारली संघाचा आपला आभार आणि कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल अभिनंदन करेन टीम स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान वाघेश्वर.